मंडळी, आपल्या हिंदू धर्मात वटपौर्णिमेला खूप महत्त्व दिले जाते। हा सण प्रत्येक महिलेसाठी खास असतो। पौराणिक कथेनुसार या दिवशी सावित्रीने तिचा नवरा सत्यवनाचे प्राण यमाकडून परत आणले होते। त्यामुळे विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात। चला तर मग जाणून घेऊयात यंदा वटपौर्णिमा कधी आणि शुभ मुहूर्त काय आहे ते सविस्तरपणे। यंदा वटपौर्णिमा 10 जूनला साजरी केली जाणार आहे। सकाळी 11:30 वाजता वटपौर्णिमेच्या पूजेला सुरुवात होईल, तर दुसऱ्या दिवशी 11 जूनला दुपारी 1:13 ही तिथी संपणार आहे। वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी 11:55 पासून ते दुपारी 12:51 पर्यंत शुभ मुहूर्त आहे। मंडळी, वटपौर्णिमेची पूजा ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर करणे शुभ मानले जाते। मंडळी, वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठावे, त्यानंतर स्नान करून देवपूजा करावी। नंतर वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करावी। यासाठी धूप घ्यावा, दिवा, वात, तेल, माचीस, अगरबत्ती, हार, फुले, पूजेचे ताट, 5 फळे, शृंगाराचे सामान आणि वडाला बांधण्यासाठी धागा हे सामान लागेल। पूजेदरम्यान काळी साडी नेसू नका। या दिवशी उपवास करणे शुभ मानलं जातं। या साहित्यामध्ये हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, तांब्या, ताम्हण, पळी, भांड, पाट, गंध, अक्षता, बुक्का, फुलं, तुळस, दुर्वा, अगरबत्ती, कापूर, निरांजन, विड्याची 12 पानं, कापसाचे वस्त्र, जानवं, 12 सुपाऱ्या, ऋतुकालोद्भव फळं, 2 नारळ, गूळ खोबरं, बांगड्या, फणी, गडेसरी, पंचामृत, 5 खारका, 5 बदाम आणि सुताची गुंडी घ्यावी। मंडळी, वडाच्या झाडाला किंवा बाजारात मिळतो त्या वटपौर्णिमेच्या प्रतिमेला तिहेरी दोरा बांधावा। सूत कापसाचं काढलेलं असावं। सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी। त्याची हळद, कुंकू, अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी। त्यानंतर सती मातेच्या प्रतिमेचीही पंचोपचार पूजा करावी। वडाच्या मुळाजवळ पुरुष आणि सुक्तासह षोडशोपचार अभिषेक करून पंचोपचार पूजा करून आरती करावी। या दिवशी सुवासिनीने उपवास करावा। दुसऱ्या दिवशी सकाळी 10 नंतर हा उपवास सोडावा। वडाला हळद कुंकू वाहून आंबे आणि पैसे वडापुढे ठेवून नमस्कार करावा। वडाला 7 प्रदक्षिणा घालाव्यात आणि 5 सुवासिनींची आंबे आणि गव्हाने ओटी भरावी। मंडळी, बऱ्याच नवविवाहित स्त्रिया यंदा आपली पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहेत, त्यामुळे हा दिवस त्यांच्यासाठी अतिशय खास आहे। हिंदू धर्मात विविध सण उत्सव साजरे केले जातात। प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता सण आवर्जून साजरा केला जातो। यातील प्रत्येक सण कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो, म्हणूनच प्रत्येक सणाचे एक खास वैशिष्ट्य असते। त्यातीलच एक सण म्हणजे वटपौर्णिमा। वटपौर्णिमा हा सण प्रत्येक स्त्रियांसाठी अतिशय खास असतो। या दिवशी प्रत्येक सुवासिनी स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी पूजापाठ आणि व्रत करते। बऱ्याच नवविवाहित महिला यंदा आपली पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहेत, त्यामुळे हा दिवस त्यांच्यासाठी अतिशय खास असणार आहे। हिंदू शास्त्रानुसार ज्येष्ठ महिन्यातील जी पौर्णिमा असते त्यालाच वटपौर्णिमा असे संबोधले आहे। विवाहित स्त्रियांच्या आयुष्यात या सणाचे प्रचंड महत्त्व आहे। या दिवशी स्त्रिया अतिशय सुंदर असा श्राद्ध शृंगार करून एका नववधूप्रमाणे आपल्या पतीच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्याची प्रार्थना करतात। विशेष म्हणजे स्त्रिया या दिवशी मनोभावाने वडाच्या झाडाची पूजा करतात, वटवृक्षाला प्रदक्षिणा घालतात। हिंदू मान्यतेनुसार याच झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवदान दिले होते। अध्यात्मात सत्य सावित्री ही कथा फारच प्रसिद्ध आहे। शास्त्रानुसार 3 दिवस वटपौर्णिमेचा व्रत अर्थातच उपवास केला जातो। मात्र बऱ्याच स्त्रियांना 3 दिवस व्रत करणे शक्य नसते। अशा वेळी या महिला वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत ठेवून आपल्या अखंडित सौभाग्याची प्रार्थना करतात। मंडळी, आपल्या हिंदू धर्मात देवी देवतांसोबतच झाडे आणि वनस्पतींची पूजा ही महत्त्वाची मानली जाते। शास्त्रामध्ये तुळशी, केळी, पिंपळ, आवळा, शमी, वड यासह अनेक झाडे आणि वनस्पतींची पूजा करण्याची परंपरा आहे। ही झाडे वृक्ष धार्मिक दृष्टिकोनातून पवित्र आणि पूजनीय मानले जातात। त्याचबरोबर या वृक्ष आणि वनस्पतींमध्ये देवी देवतांचाही वास असल्याचे मानले जाते। वटवृक्ष म्हणजेच वडाबद्दल बोलायचे झाल्यास ते धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाते। वटवृक्ष हा दीर्घायुषी व विशाल असतो। त्याची पूजा केल्याने माणसाची अनेक दुःख दूर होतात। आपल्या सनातन शास्त्रात वटवृक्षाच्या पूजेचे महत्त्व सांगितले आहे। धार्मिक मान्यतेनुसार या वृक्षात त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश वास करतात। वटसावित्री व्रताची पूजा वटवृक्षाखाली केली जाते। असे मानले जाते की सावित्रीने या झाडावर बसून
तपश्चर्या केली आणि यमराजाने प्रसन्न होऊन पतीचे प्राण परत केले. मधुचंद्राच्या दीर्घायुष्यासाठी वटसावित्रीच्या दिवशी या झाडाची पूजा केली जाते. याशिवाय अनेक धार्मिक विधी आणि शुभ कार्यात वटवृक्षाचे महत्त्व आहे. आपल्या हिंदू धर्मात हे एक आदरणीय वृक्ष मानले जाते. या झाडापासून यक्षांचा राजा मणिभद्र जन्मला असे मानले जाते. वटवृक्षाच्या सालात भगवान विष्णू, मुळात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये भगवान शिव राहतात. त्यामुळे या वृक्षात त्रिदेवांचा वास असल्याचे मानले जाते. आपल्या हिंदू धर्मात वटवृक्षाची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. याच्या पूजनाने त्रिदेवांची कृपा होते. शनीच्या त्रासापासून मुक्ती मिळते. नोकरी व्यवसायात लाभ होतो. वैवाहिक जीवनात सुख मिळते. संतती सुख प्राप्त होते. असे म्हणतात की प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात किमान एक वटवृक्ष लावलाच पाहिजे. यामुळे पुण्य लाभते आणि भगवंताची कृपा प्राप्त होते. मंडळी, एखादा वृक्ष, प्राणी यांना पवित्र ठरवलं, त्यांना देव ठरवलं, त्यांच्या देवत्व आहे असं मानलं की त्यांची तोड किंवा कत्तल सहसा केली जात नाही. असंच महत्त्व वडाच्या झाडाला आहे. मंडळी, वडाच्या झाडाचे अनेक आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक फायदे सांगितले जातात. वडाचे झाड एवढे भव्य, दाट, इतरांना सावली देणारे असलं तरी तो झुकलेला असतो. असंच माणसाने विनम्र असावं असा संदेश जणू तो देत असतो. त्याच्या पारंब्यावरून खाली येतात म्हणून त्या वृक्षाला नगरोध म्हणतात. याशिवाय याचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत. जर मुका, मार, सूज, ठणका असेल तर त्या जागी वडाच्या झाडाच्या पानावर तेल, तूप गरम करून लावून बांधून ठेवतात. पारंब्याचा काढा शक्तिवर्धक असतो. फळे बुद्धिवर्धक असतात असे आयुर्वेद शास्त्रात सांगितले आहे.